पट्टीकडे प्रस्थान करते. 12वा खेळाडू पाठवा. दिलीप मोरे 12वा खेळाडू. मित्रांनो कंपल्सरी 12वा खेळाडू आपण पाठवत चला, जेणेकरून आपल्या लाईव्हला खेळाडूचा नाव अचूक जाईल. आपले स्कोरर मयूर पाटील, क्या बात आहे. आतापर्यंत 7 सामन्यातून 39 चौकार आणि 28 षटकार आलेत. नक्की चांगला अगदी गुणलेखन करताना मयूर पाटील भादवड. बघूया पंडित गुलवी आणि नरेश गुलवी ही जोडी कायम आहे. पहिले चेंडूवर एक सिंगल. गोलंदाज आहेत सुशील. नक्की सुशील. सात मॅच 8व्या मॅच मध्ये आपण आहोत. बघूया जोशी 11 भादवड बी टीम साठी सामना महत्वाचा आहे, कारण की ते ताडलीने एक सामना जिंकलाय, तर जोशी 11 बी संघाने एक सामना गमावलाय. इथे चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतायत. पहिला फलंदाज जोशी 11 भादवड बी संघाचा झेलबाद. चांगला झेल मिड ऑन रिझनला पकडलाय. नक्कीच मोहनदादा भुईर यांचा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. वरालदेवी ताडाली, कपिल गायकवाड, दत्ता पवार. आणि नक्कीच या संघाला चालू हंगामासाठी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नगरसेवक निलेश हरिचंद्र चौधरी साहेबांनी हा ड्रेस स्पॉन्सर केलेला आहे. मोहनदादा भोईर यांच्या मातोश्रींना देवाज्ञा झाली आणि नक्कीच त्या कारणामुळे ते या स्पर्धेमध्ये आपल्याला समालोचन करताना पाहायला मिळणार नाहीयेत. बघूया दिलीपजी मोरे आम्हाला जोडलेत. सचिन न्यू बॅटर. सचिन वाघे, गुलवी, वाघे, मोरे, जोशी. खतरनाक फटका अगदी इनसाइड आउट. चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. चांगला फटका सचिन वाघेनं आल्या आल्या इथे आपण पाहिलं तर गोलंदाज सुशीलची शिकार केलेली आहे. षटकार टोकलाय. धावसंख्या 5. चौकार आहे, सॉरी. नक्कीच इथे अगदी सकाळपासून आपण पाहिलं तर रमेश तरेसर आपले सचिव, धर्मेंद्र तांगडी यांची पहिल्या चेंडूपासून उपस्थिती. आनंदभाऊ पाटील हे देखील आपल्याला पुन्हा एकदा जॉईन झालेत या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील मोलाचं सहकार्य. इथे धावबाच्या स्वरूपात फलंदाज पंडित गुलवी धावबाद. चौकार.
हा गोलंदाज चेंडूला कव्हर पॉइंट रिझन मधून खेळलेले, चांगला थ्रो येतोय, दुसरी धाव. दोन धावीनं संघाची टोटल 12. पुण्यनाथ पाटील, विनोद भोईर. इथे अगदी फलंदाज तिकडे झेलबाद झालेत आणि नॉनस्ट्राईकचे फलंदाज का पडलेत. सचिन वाघे. नवीन फलंदाज कृष्णा जोशी. इथे आल्या आल्या कृष्णानं फटका सजवलाय. इथे उमेश चौधरी कडून चुकी होणार नाहीये. चांगला झेल टिपलाय. किरीटनं अगदी या ओव्हरमध्ये आपल्या गोलंदाजीला चांगली सुरुवात केलेली आहे. सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट. बारा धावा लागलेत आणि करता क्या ना मरता आखिरकार दिलीप मोरे संघाचे संघनायक मैदानामध्ये उतरलेले आहेत. बघूया जीत रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रदीप दादा मोरे आणि दिलीप मोरे एक चांगले वादक आहेत. संगीतची खूप आवड आहे आणि या चाचणी स्पर्धेसाठी त्यांनी स्वखर्चाने एक चांगलं गीत देखील बनवलेले आहे. धन्यवाद प्रदीप दादा मोरे, जीत रेकॉर्डिंग स्टुडिओ. धावसंख्या 13. चौदा धावा लागलेत. क्रमांक 2 धावसंख्या 15. पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5. जोशीलोन भादवड टीम 4 बाद 15. किरीटनं या ओव्हरमध्ये 5 धावा देत 2 विकेट घेतले, तर सुशीलनं पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 10 धावा देत 1 विकेट. एक धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद आहे. बघूया ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाज आलेत संजय.
24 धावा. 2 ओव्हर 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 24 धावा. इथे अजून एक चांगला चेंडू. धावसंख्या 24. 3 ओव्हर 4 बाद 24. दिलीप मोरे यांचा झेल टिपलाय. फटका चांगले खेळले होते. लॉंग ऑफ रिझनला हा चांगला झेल टिपलाय. वरलदेवी ताडाली टीम चांगल्या लय मध्ये हरीशनं झेल टिपलाय. नवीन फलंदाज कल्पेश गुलवी आलाय. एजी थ्रो अंडरम थ्रो आपण पाहिलाय. चौतीस धावा. षटकार ठोकलाय. शेवटचा चेंडू उमेश चौधरी. इथे चांगला झेल. क्या बात आहे. अखेरकार सचिन वाघेचा झेल टिपलाय. 4 ओव्हर 5 बाद 34 आणि 35 धावांचं आव्हान आहे विजयासाठी वरालदेवी ताडाली टीम समोर. चला यानंतरचे दोन्ही टीम लगेच नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. स्वयंभू स्पोर्ट पायगाव आणि आई जोगेश्वरी झोन अंदुर्की. शिवनाथ मात्रे वरालदेवी
सॉरी वरलदेवी ताडाली टीम धावा बनवायचे आहेत विजयासाठी 35. शिवनाथ म्हात्रे आई जोगेश्वरी झून अंदुर्गी संघाचे माजी संघनायक एक चांगले खेळाडू त्यांनी या चाचणी स्पर्धेला आणि आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिलेत. चला आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रकाशदादा पाटील, सोमनाथ पाटील, ऑल टीम आई जोगेश्वरी झून अंदुर्गी, दीपक म्हात्रे आउट ऑफ सिटी, स्वयंभू स्पोर्ट पायगाव टीम संघनायकाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. झून अंदुर्गी गणेश भाऊ नाणेफेकी करून घेऊया आपण. गणेश भोईर एक चांगले गोलंदाज. नक्कीच चिकणे सर आपण नाणेफेकी करा. चला आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाचे कॅप्टन. बघा एक नियम आहे, जो कॅप्टन इथे टॉसला नसेल त्या कॅप्टनच्या टीमला निश्चितच पॅनल्टीचा सामना करावा लागेल. आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाचे कॅप्टन चला सन्माननीय आनंदजी पाटील साहेब तसेच रमेशजी तरे साहेब या बाजूला तुम्ही. त्यांच्या शुभ हस्ते आपण हे टॉस करणार आहोत. कॉईन दाखवा पहिले. एका बाजूला टॉस टेल टॉस का बॉस आणि एका बाजूला हेड. येस दीपक मडवी कॉलिंग करतील. हेड असं त्यांचं म्हणणं होतं आणि मात्र टेल आलेला आहे. दोन्ही मान्यवरांना मी निश्चितच विनंती करेन आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जायचं आहे. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? बॅट फर्स्ट. बऱ्याच वेळा आमने सामने आलेले दोन्ही संघ, अगदी प्रेक्षकांनाही या सामन्याची उत्सुकता असते. सर्वात प्रथम मैदानात आल्यानंतर काय वाटलं? खूपच छान. आणि या मैदानावर आम्ही खेळलेलो आहे, अनुभव पण आहे. समोरचं टीम पण टफ आहे, आम्ही पण टफ देण्याचा प्रयत्न करू. समोरची टीम टफ आहे, परंतु तुम्ही कशी तयारी केलेली आहे? कारण संघटनेची ही पहिली म्हणजे पहिली स्पर्धा आहे आणि पहिल्या स्पर्धेमध्ये खेळताना काही दबाव आता एवढं नाही दबाव आम्हाला, पण तरी पण आम्ही प्रयत्न करू. आई जोगेश्वरी जुनांदुर्गी तोच जुना आम्हाला परफॉर्मन्स पाहायला मिळेल. हो नक्कीच. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. थांबून राहायचं आहे. नक्कीच दीपक, सर्वात प्रथम या नवीन सीझनसाठी तुला आणि तुझ्या संघाला खूप खूप शुभेच्छा. टॉस हरल्यात, प्रथम बॅटिंग करायची. निश्चितच आम्ही पण बॅटिंगच करणार होतो टॉस जिंकल्यानंतर, कारण संध्याकाळची वेळ आहे. लाईटचा इफेक्ट थोडा जास्त असतो, तो ॲडव्हान्टेज त्यांना गेला आहे. पण आता आम्ही त्यांना कमी धावण्यावर रोखण्याचा प्रयत्न करू. बघा, एखाद्या संघाने जर चांगली कामगिरी केली किंवा एखाद्या खेळाडूने चांगली कामगिरी केली तर प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढत असतात. त्या अपेक्षांचं काही ओझं आहे तुझ्या मनावर? कारण तू या मागच्या हंगामामध्ये पूर्ण म्हणजे जो उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे तो ऑलराऊंडर राहिलास आणि तुझा संघ 7 फायनलींसह टॉपला राहिला. निश्चितच प्रेक्षकांच्या अपेक्षा तर असतातच, वाढतच जातात. पण मी पर्सनली बोलायचं झालं तर मी स्वतःला चॅलेंज करतो की बाबा गेल्या वर्षीपेक्षा आपल्याला यावर्षी जास्त परफॉर्म करायचं आहे. कारण ते प्रेशर असतंच. आता गेल्या वर्षी आम्ही मेहनत केली, आम्ही नंबर 1ला राहिलो. यावर्षी पण आम्हाला डबल मेहनत करावी लागेल, कारण प्रेक्षकांच्या अपेक्षा असतातच. आणि स्पेशली म्हणजे काय रागद्वेषाने बोलत नाही, पण पूर्ण टीमचं एक टार्गेट असेल का बाबा पायगावला कसं डिफीट करायचं. त्या हिशोबाने आम्हाला प्लॅनिंग करावी लागेल या वर्षाची. संघटनेच्या या आपल्या संघटनेची भरपूर चर्चा होते. एकूणच या चाचणी स्पर्धेविषयी काय मत मांडशील? सुपर आयोजन, म्हणजे खूप मेहनत घेतात ती लोक. चाचणी किंवा आपली जी कमिटी आहे आणि प्रत्येक टीमला सपोर्ट करतात, प्रत्येक प्लेयरला सपोर्ट करतात, प्रत्येक टुर्नामेंटला सपोर्ट करतात. मला नाही वाटत का एवढी चांगली कमिटी दुसरी कुठे असेल. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद दोन्ही कॅप्टनला. खूप खूप धन्यवाद. टॉस मित्र आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाने जिंकलेली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि मागच्या वर्षीच्या टॉपच्या टीमला आमंत्रित केलेले फलंदाजासाठी बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. के चिकणे सरांचे क्लासमेट मनोज केनी आणि चिकणे अगदी स्टेजवर दोन्ही मित्र एकमेकांना हस्तांदोलन करताना वेलकम. प्रिन्स शिकारी, शेनार म्हात्रे अँड ऑल टीम आई जोगेश्वरी झून अंदुर्गी. गोलंदाजाचं नाव सांगा.
संदीप बघूया बंटी सतीश यस रविकांत पाटील ओके ते लेगबायचा इशारा केला वेलकम बंदे में है दम नाम है विकास मुकादम आमच्या मान्यवर कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. स्वयंभू स्फोट पायगाव संघाचे यशस्वी संघनायक मात्र चालू हंगामाची कमान हॉट ऑफ सिटी दीपक मडवी पायचीची अपील जरूर केलेली आहे. दोन्ही गाड्या एकाच रुलावर आहेत. काय चाललंय बघूया. इथून फलंदाज दीपक अगदी आपण पाहिले ना तर दिलीप मोरेने जो थ्रो केला होता खूप जोरदार चेंडू फेकला होता. नशीब कुठे किरीट धावचीत बाद झालेत. मोठी विकेट आहे किरीटच्या रूपानं. वेलकम महेश भाऊ आपलं स्वागत आहे. महेशजी गायकार आपलं स्वागत आहे. बजरंग भाऊ आपलं देखील स्वागत. वेलकम हरिभक्त परायण हे मावली देखील आलेले आहेत. आपलं खूप खूप स्वागत आहे. आई जोगेश्वरी जून अंदुरकी संघाच्या बरोबर पाच धावा. नवीन फलंदाज मोंटो मारुती त्यानंतर सुशील आणि एक आपला आपण पाहिलं तर नवीन शर्मा या संघाचे मुख्य खेळाडू राहिलेले आहेत. मोंटू नक्कीच शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. कंट्रोल पुलचा फटका अगदी चेंडूला दिशा दिली आणि चेंडूला पाठवलाय लॉंग लेग आणि डीप स्लीपर कव्हरला. 4 धावांसाठी चौकार. चौकारांनी धावसंख्या झाली ती 9 बनवायचे 35. विकास दादा मुकादम आपलं स्वागत आहे. नक्कीच भरपूर देवाचे अगदी आशीर्वाद घेऊन आलेले आहेत. कपाळाला टिला चांगला लावलाय. स्वयंभू स्फोट पायगाव आणि आई जोगेश्वरी झून आंदुरकी एक फाईट मॅच. गत वर्षीचा विचार केला तर दोन्ही टीम चांगल्या रँकिंगवर नक्की. चिकणे सरांचे खूप फ्रेंड आहेत. आता मनोज केने आलाय. अविनचं येणं बाकी आहे. नितीन देखील आहे. म्हणजे आता हॅलो सर्व मित्र एकमेकांना भेटतील शंका नाही आहे. हा चेंडू देखील चाललाय काऊ कॉर्नर झोनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. दिलीप मोरे नाराज आहे. 1 ओव्हर 13 रोखायचे आहेत 35. आणि आता रविकांत पाटीलवर मोठी जबाबदारी असेल कारण की या संघातील एक ते चांगले गोलंदाज आहेत. बघूया कैलास मामा देखील सामना पाहत असतील तर नक्कीच दिलीप मोरे यांच्या बरोबर ते चर्चा करतील. आज जोशी साहेबांचा बी संघ मैदानातून खेळताना पाहायला मिळतोय. उद्याचे सामने नक्कीच आपण उद्या देखील 15 सामने आहेत. उद्या गावदेव चौथ्या डुंगे आणि जय गावदेवी काटई ग्रुप डी चा पहिला सामना आहे. त्यानंतर न्यू तुफान पिंपलास आणि सचिन स्पोर्ट पूर्णा, एकता स्पोर्ट सारंगाव, बंद्र्या मारुती काल्हेर, पवन पुत्र वडपे आणि जोशी इलेव्हन भादवड ए. उदय सर्वांनी वेलीवर या. लॉटवर वेल दिले त्या वेलीवर पोचा. लाईव्ह सामने पाहून येऊ नका. नाही बरोबर अगदी पहिल्या जे 2 संघ आहेत बरोबर 9 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायचे आहे. काटे आणि डुंगे. बघूया कल्पेश गुलवी क्या बात है. स्वयंभू स्फोट पायगाव या संघाचे करता धरता यांच्या सौभाग्यवती पायगावच्या थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच रंजिता जितू गवली. आणि आज जितू गवली यांचा वाढदिवस आहे. क्या बात आहे. स्पर्धेची सुरुवात आणि या स्पर्धेतून आत्ताच यानंतर तीन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जितू गवली यांना आमच्या समालोचक पॅनल कडून तसेच संघटनेच्या वतीनं जितू गवली यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच आमचे मनोज केनी
गुरुदत्त सिनियर 40+ चे खेळाडू यांच्याकडून देखील जितू गवलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. पहिल्या चेंडूवर विकेट, 35 धावा आहेत. इथे सुशील थोडासा नाराज, कारण की अगदी विकेट टू विकेट हा चेंडू. गोलंदाज कल्पेश गुलवी, नवीन फलंदाज पंकज, नक्कीच प्रिन्स शिकारी. गत वर्षीचा आपण पाहिला क्रिकेटचा इतिहास पलटून तर प्रिन्स शिकारीनं आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघासाठी खूप चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला सामने जिंकून दिले आहेत. उद्या नवीन हंगामाची सुरुवात कशी राहील? कल्पेश, क्या बात आहे. बॅट आणि पॅटच्या मध्ये चेंडू टाकला होता, तितकाच चांगला फटका आपण पाहिलाय. वेलकम सुदर्शन शिकारी, आमचे चांगले मित्र आहेत प्रिन्स शिकारी यांचे बंधू. धन्यवाद सुदर्शन भाऊ. जेव्हा जेव्हा जुनांदुर्गी टीम या क्रीडानगरीमध्ये खेळायला आलेली आहे तेव्हा तेव्हा सुदर्शन शिकारी यांनी आपली मोलाची उपस्थिती आणि पारितोषिक लावलेले आहेत. वेलकम आमचे जिगे दादा तांगडे साहेब. 15 धावा लागल्या. चेंडू चांगला पकडला एस्टेनच्या मागे, मात्र लेगस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. धावसंख्या 16. चोवीस चेंडू आतापर्यंत वाईट आलेत आणि 5 चेंडू हे नो बिमार. क्या बात आहे. मयूर पाटील अचूक असं सामन्याचं गुणलेखन या स्पर्धेचं करताना बघूया. इथे झेल ड्रॉप होतोय. 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 17, 18, 35 बनवायचे आहेत आणि 18 धावा लागलेले आहेत. बघूया ऑन साइडला चेंडू खेळलेला आहे. चांगली फिल्डिंग डीप मधून. एकच धाव. इथे मोंटूनं एकाच धावेवर समाधान मानलेलं आहे. मोंटू एक चांगला खेळाडू आहे. वरालदेवी ताडोली संघाकडून गेले कित्येक वर्ष हा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. कल्पेश गुलवी लॉंग रनअप आहे. 2 चेंडू अजूनही ओव्हरची शिल्लक. इथे पुन्हा एकदा अगदी अलवर फटका खेळलेला आहे. बघूया. दुसरी धावेची चांगली कॉलिंग. थ्रो ते स्तरावर होता, मात्र स्वेर पाहायला मिळाला. 20 धावा झालेत. आता 15ची गरज आहे. 21 झाल्या, सॉरी 21 म्हणजे 14 पाहिजेत. 13 चेंडू आणि 14 धावा. वरालदेवी ताडोली टीम ग्रुप बी मधून दुसऱ्या विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना 13 मध्ये 14. हा चेंडू कमी गतीनं सोडलाय. बघूया. चेंडूला अगदी डीप स्क्वेअर लेग रिझन मधून उचललाय. सिनियर 40+ संघांसाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे. कमिंग सोन गुरुदत्त सिनियर 40+ आयोजित स्वर्गीय सुमान पांडुरंग माली चषक डे नाईट स्पर्धेचा महासंग्राम आपण मित्रांनो याच क्रीडानगरीतून पाहणार आहात. नक्कीच सिनियर 40+ चे जे इच्छुक संघ असतील त्यांनी सुनील माली, राहुल माली आणि संदीप माली यांच्याशी संपर्क साधायचा आहे. स्पर्धेचा कालावधी 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा डे नाईट स्वरूपात खेळली जाईल. वेलकम प्रकाशदादा पाटील, आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू प्रकाशदादा पाटील, एक चांगलं व्यक्तिमत्व. आपलं खूप खूप स्वागत आहे. प्रदीप पाटील आर्यन सिटीचे अध्यक्ष. इथे गेम प्लॅन काहीतरी दिलीप मोरेनं केलेले आहे, कारण की रविकांत पाटीलला राखून ठेवलाय आणि प्रदीप पाटीलला
इथे संधी दिली आहे. 12 मध्ये पाहिजेत 13. प्रदीप पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व. मोंटू स्ट्राईकला, मोंटू आणि पंकज नॉन स्ट्राईकला आहे. चांगली बॉलिंग ऍक्शन. बॅट कटचा इशारा केलाय. यष्टीरक्षक दिलीप मोरेनं जरूर अपील केली होती. पंचांची तीक्ष्ण नजर. सूर्य अस्ताला चाललेला आहे. थोड्याच वेळात इथे आपण लाईट ऑन करणार आहोत. बघूया कुठल्या संघाला प्रकाश झोकामध्ये सामना खेळण्याचं भाग्य लाभतोय. मला वाटतं स्वयंभूस्फोट पायगाव आणि आई जोगेश्वरी झुनांदुर्की संघाच्या वाट्याला हा क्षण येणार आहे. वा वा वा, एक नाही दोन नाही, तिसऱ्या प्रयत्नात झेल सोडलाय. धावा कमी आहेत. तुम्हाला असे झेल घ्यावे लागतील. प्रदीप पाटील यांच्या गोलंदाजीवर हा झेल ड्रॉप केलाय. धावसंख्या 25. 10 पाहिजेत. 10 चेंडूमध्ये 10 चेंडू 10 धावा. रविकांत पाटीलला संधी मिळेल का बघूया. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, परफेक्ट यॉर्कर. लाईनचा आपण चेंडू पाहिलाय. इथे देखील थोडीशी खराब फिल्डिंग, मात्र एकच धाव घेतलेली आहे. आपले रविकांत पाटील हे जोशी 11 बी संघाचे जादूगार. कारण की एक जादूगार आपण पाहिलेला आहे कैलास नाईक यांच्या रूपानं. बघूया इथे हा फटका सजवलाय. चांगली फिल्डिंग. अगदी आपण पाहिलं तर जोशी 11 बी टीम सामना अजून सोडलेला नाहीये, हार मानलेली नाहीये. हा झेल झाला असता तरी का 2 धावा वाचवण्याची चांगली संधी होती, मात्र तसं काही पाहायला मिळालं नाही. धावसंख्या झाली ती 28. 7 धावा पाहिजेत. 8 चेंडू मध्ये 7 वाचवायचे आहेत. दांडी दांडी गोल. काय चेंडू टाकलाय प्रदीप पाटीलनं. वाह, गुड बॉलिंग. 7 मध्ये 7. देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार। देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार। अब जाके आया मेरे चेहरे को धावसंख्या झाली आहे ती 28 आहे. 7 धावा बाकी आहेत. 8 मध्ये 7 चांगल्या आणि विकेट पडली. 35 बनवायचे आहेत. 7 मध्ये 7. रविकांत पाटील देखील प्रदीप पाटील यांच्या अगदी सोबत चर्चा करतायत. बघूया. नवीन फलंदाज आलाय उमेश चौधरी. नक्कीच वरालदेवी ताडाली संघाचा एक ताकदवान आणि स्फोटक फलंदाज म्हणून उमेश चौधरीची ओळख आहे. जीत तरे साहेबांची आपण संपर्क साधा. क्या बात आहे. चांगला आपण हा फटका पाहतोय. काय चांगली फिल्डिंग आहे. रविकांत पाटील यांनी चांगली फिल्डिंग केली. आता 6 मध्ये पाहिजेत 6. 29 झालेत आणि जादूगार रविकांत पाटीलला मला वाटतं थांबवलेलं आहे. त्यांनी हात केला आहे की मी टाकणार नाही, संघाला गरज आहे विजयाची आणि माझ्यापेक्षा जर चांगला सहकारी गोलंदाजी करू शकतो तर मी थांबायला तयार आहे. बघूया. दिलीप मोरे प्रदीप पाटील चर्चा करतायत. जादूगार रविकांत पाटीलला गोलंदाजी द्यायची की अजून कुठल्या.
आणि अखेरकार गोलंदाज रविकांत पाटील. क्या बात आहे. रविकांत पाटील बघूया पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकलाय. एक सिंगल धाव फक्त पहिल्या चेंडूवर. आता धावा बनले 30, 5 मध्ये 5 आणि जादूगार बघूया रविकांत पाटील कशा प्रकारे जादुई गोलंदाजी करतील. 5 चेंडू 5 धावा. पाच मध्ये 5 चेंडू हवेमध्ये खेळले. झेल ड्रॉप केलाय. गोलंदाज नाराज. संपूर्ण टीम नाराज आहे. हा झेल घेतला असता तर 2 धावा वाचवता आल्या असत्या. नक्कीच अशी फिल्डिंग तुम्ही केली तर गोलंदाजाला दोष देणं चुकीचं आहे. 4 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण आलंय. 32 धावा झालेत. 35चं लक्ष होतं ताडाली टीमला आणि 4 मध्ये 3. नक्कीच एकदा 8 चेंडू मध्ये 8 असताना झेल सोडला. तिथे 2 धावा गेल्या प्रदीप पाटीलच्या गोलंदाजीवर. इथे 5 मध्ये 5 असताना झेल सोडला. तिथे 2 धावा गेल्या. नक्कीच खराब फिल्डिंग जरूर या मॅच मधून आपल्याला पाहायला मिळाली. इथे देखील अगदी चेंडूला गली क्षेत्रामध्ये केले. दुसरी धाव आणि फलंदाज धावचीत बाद. पंकज बाद झालाय. तीन चेंडू 2 धावा. क्या बात आहे. प्रदीप पाटील चर्चा करतायत रविकांत पाटील सोबत. जादुई गोलंदाजी करावी लागेल. 3 चेंडू मध्ये 2. नवीन फलंदाज संजय. यज्ञेश माली. चौथा हिरवा आगरी कट्टा सुरू होईल. नेरीत तंदुरी कॉर्नर देखील थोड्या वेळाने सुरू होईल कारण की स्पर्धा डे नाईट आहे. चौथा हिरवा आगरी कट्टा अगदी स्टेजच्या डाव्या बाजूला. तर नेरीत तंदुरी कॉर्नर हे स्टेजच्या उजव्या बाजूला आहे. अवश्य मित्रांनो भेट द्या. आमच्या गावचे युवा उद्योजक प्रमोद उर्फ विकी माली आणि कालू माली तसेच यज्ञेश बाब्या तसेच दयानंद दादा माली. क्या बात आहे. वाह काय चेंडू टाकलाय. 2 मध्ये 2. आजच्या दिवसातील सर्वात चांगला सामना. आजच्या दिवसातील सर्वात चांगला सामना. 2 चेंडू 2 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. 2 चेंडू 2 धावा. प्रदीप पाटील दिलीप मोरेना अशा आहेत रविकांत पाटील कडून. हा सामना जिंकला तर भादवड गावातून एक दुसरा जादूगार आपल्याला पाहायला मिळेल. कैलास नाईक नंतर 2 मध्ये 2 आणि हा झेल टिपलाय. आता 1 चेंडू 2 धावा. उमेश चौधरी थोडेसे नाराज. 1 चेंडू 2 धावा. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 1 चेंडू 2 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. चाचणी स्पर्धेचा आजच्या दिवसातील हा सर्वात चांगला सामना. जोशी इलेव्हन भादवड बी आणि वरालदेवी ताडाली. मारुती गुंड बघूया. मारुती गुंड 1 मध्ये 2. आता दबाव आहे नक्कीच मारुतीवर कारण की 1 मध्ये 4 आणि षटकार असला की फलंदाज फ्री असतो. 1 चेंडू मध्ये 1-2 असल्या तर मयूर पटेल थोडासा फलंदाज टेन्शन मध्ये म्हणजे दुहेरी मनस्थितीमध्ये.
नक्कीच आज वार शनिवार आहे आणि इथे संकट मोचन बनावं लागेल मारुती गुंडला. मात्र जादूगार रविकांत पाटील चांगली गोलंदाजी करतात. चला सामना स्पीडअप करा. जीत आपल्याला तयार राहायचं आहे. यानंतर आपण फ्लडलाईट चालू करणार आहोत. स्वयंभूस्फोट पायगाव आणि आई जोगेश्वरी जो नांदोडकी यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. 5:42 झालेली आहेत. आजच्या दिवसातील 8वा सामना आहे. 1-2 आणि इथे सामना जिंकून दिलाय रविकांत पाटीलनं. जादूगार क्या बात आहे. जोशी 11 बीचा पहिला विजय. काय आनंद उत्सव सुरू आहे बघा. दिलीप मोरे खुश आहेत. वाह क्या बात आहे. रविकांत पाटील जादूगार वाह. हडलाक उमेश चौधरी आवर टीम. वरालदेवी ताडाली 6 मध्ये होत्या. 6 मध्ये 6 पाहिजे होत्या आणि त्या 6 धावा डिफेंड केल्यात. फक्त 4 दिलेत आणि सामनावीर खेळाडू आहे. नाव आहे